लोकसभा निवडणूक 2019 या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि या निवडणुकीला सामोरं जाताना शिवसेना भारतीय जनता पक्ष हे युतीमध्ये निवडणुकीला सामोरे जात आहेत। या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाने गेल्या 5 वर्षामध्ये जी कामगिरी केलेली आहे या कामगिरीच्या आधारावरच ही युती मतं मागणार आहे आणि म्हणून गेल्या 5 वर्षात ज्या महत्वाच्या मुद्द्यांवरती शिवसेना भारतीय जनता पक्षाने एकत्र काम केलं यात काही ठिकाणी मतभेद देखील झाले, परंतु जे मतभेद झाले हे कुठलेही वैयक्तिक मतभेद नसून हे लोकांचे प्रश्न, ज्या वेळेला आम्हाला असं वाटलं की लोकांचे प्रश्न सुटत नाहीयेत तर ते सोडवण्यासाठी केलेला तो अट्टहास होता आणि त्या संदर्भात काही आरोप झाले, काही प्रत्यारोप झाले, त्यामध्ये काही धुरळा देखील उठला, पण शेवटी भारतीय जनता पक्ष व शिवसेना ही गेल्या 25 वर्षाची जी काही युती आहे ही युती एका नैसर्गिक धाग्याने बांधलेली आहे आणि हा धागा आहे हिंदुत्वाचा। या हिंदुत्वाच्या धाग्यावरती ही युती झाली। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या पुढाकाराने ही युती झाली आणि ती गेले कित्येक वर्ष टिकली देखील। आणि केवळ हिंदुत्वाचा हा धागा जरी यांचा एकत्र बांधण्याचा जरी महत्वाचा दुवा असला तर त्याचबरोबर लोकांची सेवा करणं, लोकांसाठी काहीतरी करणं हे आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून सत्तेत गेले 4.5 वर्षामध्ये जी कामगिरी केली यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा। ज्या राष्ट्रीय सुरक्षेवरती आम्ही कधीही कुठलाही कॉम्प्रोमाइज केला नाही, देशाचं हित पहिलं, देशाची सुरक्षा पहिली, याच एका उद्देशाने आम्ही नेहमी सतत लढलो आणि आताच नुकत्याच देशावरती आलेल्या या युद्धाच्या ढगांवरती मात करण्यासाठी कणखर नेतृत्व असलं पाहिजे। डळमळीत नेतृत्व असून चालणार नाही, कटबुळ्याचं नेतृत्व असून चालणार नाही आणि म्हणून कणखर नेतृत्व असायला पाहिजे। म्हणून शिवसेना भारतीय जनता पक्षाला युती म्हणून आपण मतदान करावं असं आवाहन आम्ही करतोय की ज्या पद्धतीने शत्रूशी लढण्यासाठी मन मजबूत असावं लागतं, ताकद असावी लागते, धैर्य असावं लागतं, ते धैर्य या युतीमध्ये आहे। एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आदरणीय पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळेस या देशातली ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतला। त्यावेळेस युपीएचं सरकार होतं आणि ज्या वेळेस 10 वर्षे सलग पवार साहेब देशाचे कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केलं तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अतिशय चांगला भाव मिळत होता। एवढंच नाही तर युपीएच्या सरकारमध्ये महागाई सुद्धा फार आटोक्यात होती। 450 रुपयाला सिलेंडर मिळत होतं, 50 रुपये लिटर पेट्रोल मिळत होतं, 60 रुपये किलोनी डाळ मिळत होती आणि त्यावेळेस मागच्या 5 वर्षापूर्वी याच भाजपनी ज्या काही महागाईच्या संदर्भामध्ये डोंगर दाखवला, आता हेच पेट्रोल 81 रुपये गेले, 450चे सिलेंडर 1000 रुपयावर गेले, 60 रुपयाची डाळ 150 रुपयावर गेली आहे। महागाई हे सरकार थांबवू शकलं नाही। या देशामध्ये तरुणांना 2 कोटी रोजगार देण्याचा निर्णय म्हणजे देशाच्या महामहिम पंतप्रधानांनी भाषणात सांगितलं, पण याच काळात 45% वर जास्त बेरोजगारी याच 4.5 वर्षाच्या काळामध्ये वाढलेली या सरकारच्या एका रिपोर्टमध्ये आलेलं आहे। आज मैं चौकीदार म्हणून यांचं टॅगलाईन चालू आहे, पण मैं हूं चौकीदार मध्ये मोदी साहेबांना आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना जनाची नाही मनाची थोडी तरी काय वाटली पाहिजे। नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय माल्या, ललित मोदी ही सगळी लोक या देशाला बुडवून तुमच्या चौकीदारीच्या खाली निघून गेले ना। आणि राफेलच्या बाबतीमध्ये आता सामान्य माणसाच्या मनात ठासून गेलंय की चौकीदारीच चोर आहे आणि राफेलच्या डीलचे कागदपत्र गायब होतात आणि डिफेन्सच्या एवढ्या महत्वाच्या डीलचे कागदपत्र गायब होतात। म्हणजे हे भारतीय जनता पार्टीने जे सांगितलं होतं की आम्ही देश भ्रष्टाचार मुक्त करू आणि हाच देश पूर्णपणानं त्यांनी भ्रष्टाचार युक्त केला आणि आज भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे। या सर्व मुद्द्यावर आम्ही या निवडणुकीमध्ये प्रचाराचे या मुद्द्यावरती उतरणार आहोत। एवढंच नाही तर आम्ही सुद्धा काही निर्णय घेण्याच्या बाबतीत सामान्य माणसांना सांगणार आहोत की आम्ही देशातल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी पूर्णपणानं सरसकट कर्जमाफी देऊ आणि त्याचबरोबर शेतीमालाला उत्पादन खर्चावर 50% हे जे स्वामीनाथन आयोगाने या ठिकाणी सांगितलेलं तर ते हमी भाव काढण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ।
बेरोजगारांना रोजगार देण्याच्या बाबतीतला निर्णय असेल, महागाई कमी करण्याच्या बाबतीमध्ये, या ज्या गोष्टी भाजपनी करून दाखवण्याच्या बाबतीत 5 वर्ष सरकारमध्ये राहून काही करता आलं नाही, त्या सर्व गोष्टी आम्ही सत्तेत आल्यानंतर करू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.